मॉर्निंग. हाय, हॅलो एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळेजण? होप करते खूप छान, आनंदी, मस्त असाल. तर आज होतं 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन आपल्या भारताला. स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झालेले आहे. पण आपल्या स्त्रियांना काही स्वातंत्र्य भेटत नसतं. असेल काही जणींना नसेलही. तर असो, आजची सकाळ अशी मस्त अशी झाली होती. आज हेअर वॉश केला होता मस्त असा आणि चालू होतं माझं इथं हेअर ड्रायरने केस वाळवणं. आणि छान असं वातावरण झालं होतं. इतकं छान वातावरण होतं ना, ना ऊन होतं, ना सावली, ना काहीच, म्हणजे पाऊस पण नव्हता. इतकं छान वाटत होतं बाहेर. आणि त्यानंतर म्हटलं चला आता घरात म्हणजे सगळं कामावरून घेते आणि झाडझूड वगैरे केली, सगळं घर झाडून घेतले. त्यानंतर मस्त अशी देवपूजा केली. आणि देवपूजा, आता श्रावण लागलाय तुम्हाला तर माहीतच आहे, आणि श्रावणानंतर ही पहिली माझी देवपूजा होती, म्हणजे दीप अमावस्या झाल्यानंतरची. त्यानंतर मी इथं चालू होतं माझं भोपळ्याचे धपाटे करायचं. तर भोपळ्याचे धपाटे तुम्हाला मी रेसिपी एक शेअर केलेली आहे. जर कोणी बघितली नसेल तर त्यांना सांगते. भोपळा आधी किसून घ्यायचा, त्याच्यानंतर ना गव्हाचं पीठ टाकायचं, त्याच्यानंतर बाजरीचं पीठ, त्याच्यानंतर थोडंसं बेसन पीठ टाकायचं, जितकं तुम्हाला वाटेल तितकं. आणि वाटलंच तर गव्हाचं पीठ पण टाका, छान असे मऊ मऊ होतात. आणि त्यानंतर मीठ टाकायचं, जिरे टाकायचे असे हातावर चोळून व्यवस्थित, आणि हळद टाकायची थोडीशी. आणि त्यानंतर घ्यायची कोथिंबीर, जितकी जास्त असेल तितकी छान टेस्ट येते. त्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर असं छान वाटून घेतलं. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं पीठ भिजवून घ्यायचं, की आपण भजे काढतो ना त्याप्रमाणे. माझं थोडंसं पातळच झालं होतं, पण तुम्ही थोडंसं थिनच ठेवा, कारण मी मीठ टाकलं आणि झाकून ठेवलं होतं, त्यामुळे ना थोडंसं ते नंतर पातळ झालं. तर तुम्ही जर करायचं असेल डायरेक्ट लगेचच तरच तुम्ही इतकं पातळ करा, नाहीतर मग जर ठेवायचं असेल ना तर थोडंसं पाणी कमीच टाका, कारण मिठाला पाणी सुटतं ना. त्यानंतर ते खूप पातळ झालं होतं. तर बघू शकता तुम्ही, तरीही खूप छान असं पराठे झाले होते त्याचे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्ही पुढे बघत राहा, आणि लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यानंतर ना मला लक्षात आलं, की आज पीठच संपलेलं आहे, तर दळण पण करायचं होतं मला. तर पीठ संपलं होतं इथं, त्यासाठी म्हटलं एकदा डब्बा घासून काढते, नंतर दळण केल्यानंतर जेव्हा दळून आणलं त्यानंतर मग पीठ भरता येईल. तर त्यानंतर इथे चालू होतं माझं भांडे घासायचं काम. तर तुम्ही म्हणसाल स्वयंपाक तर झाला नाही, पण एवढे भांडे कसं काय? तर भांडे ना रात्रीचे थोडेसे उरलेले होते, म्हणजे रात्री हे लेट आलते ना, त्यामुळे भांडे राहिले होते माझे घासायचे. यांचं असं असतं की मी आलो ना भांडे वाजवू नको, म्हणजे त्यांनाच वाटतं मी मुद्दाम भांडे वाजवते. तर त्यामुळे मी काय भांडे घासतच नाही. त्याच्यामुळे सकाळी खूप जास्त राडा झाला, आणि का इशूला पण सुट्टी होती आज. तर इशूला पण सुट्टी, तुम्हाला असं वाटत असेल आज 15 ऑगस्ट आणि इशूला सुट्टी कसं काय शाळेला. तर तिचं ना 14 ऑगस्टलाच 15 ऑगस्ट त्यांनी साजरा केला आहे. तर ते का असं सांगते मी तुम्हाला. त्यांनी ना म्हणजे लहान मुलं असतात ना शाळेमध्ये, तर ते 15 ऑगस्टला आपल्याला तिरंगाचा झेंडा आपल्याला ते लावावाच लागतो, आणि त्याला सलामी वगैरे द्यावाच लागते, कारण तो तसं नियमच आहे आपल्या भारतामध्ये. तर कसं असतं, लहान मुलांना व्यवस्थित उभं राहत नाही, सलामी व्यवस्थित देत नाही, आणि आपल्या झेंड्याचा अपमान न होण्यासाठी त्या टीचर लोकांनी असं केलं की 14 ऑगस्टलाच 15 ऑगस्ट साजरा केला. फक्त एवढं आहे की त्यांनी सलामी वगैरे दिली नाही, राष्ट्रगीत वगैरे काहीच घेतलं नाही. फक्त जे कार्यक्रम असतात 15 ऑगस्टचे वेगवेगळे, ते कार्यक्रम घेतले. जर तुम्हाला इशूचा डान्स बघायचा असेल तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट करा. मी इशूचं एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल, आणि तिने भाषण पण केलं होतं, ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर ना इशूचे पप्पा घरी येणार होते टिफिन घेण्यासाठी. त्यासाठी मग मी पटकन असं गरम गरम त्यांना करायला लागले. बरं झालं माझे भांडे झाले. त्याच्यानंतर त्यांचा फोन आला की कर, म्हणून मी इथून निघतोय तसं. तर त्यामुळे मी ते करायला लागले होते. बघू शकता तुम्ही किती पातळ झाले होते पीठ. त्याला ना असं थापावं लागतं, थापल्या गेलं पाहिजे असं पीठ तुम्ही मळू शकता. आणि मी थोडंसं मीठ टाकलं होतं, आणि एक दीड तास झालता मला ते भिजू घालून, त्यामुळे त्याला खूप पाणी सुटलं होतं. आणि तुम्ही थोडंसं थिनच मळा, की तुम्हाला जर थापता येईल असं. पण खूप छान झाले होते.
आणि टेस्ट पण खूप छान लागत होती. ऑफकोर्स त्याच्यात बेसन आणि बाजरीचं पीठ आहे म्हटल्यावर खूप छान लागतात ते. आणि बघू शकता तुम्ही असे काही झाले होते. त्यानंतर मी लगेचच बसले कपडे धुवायला. यांचा टिफिन हे घेऊन गेले. त्यानंतर मी कपडे धुवायला बसले. इशूला म्हटलं 2-3 क्लिप्स घे, तर तिने बघा कशा घेतल्यात. सगळं ब्लर करून ठेवलंय फोन. म्हटलं जाऊ दे, मला दाखवायला आवडत पण नाही कपडे धुताना, पण ठीक आहे जाऊ दे, आजचे दिवस तुम्ही पण बघून घ्या मी कसे कपडे धुते तर. आणि आमचं बाथरूम ना खूप छोटं आहे आंघोळीचं, आणि मधीच त्याच्यात दगड आहे, तर त्याच्यावरच धुवा लागतात. त्यामुळे थोडंसं अडचण होते. तर ठीक आहे चला. तर आज इतके मोठे अशी इतकी जास्त कपडे होते ना, काय माहिती कसं काय इतके पडले. आणि ही बघा तिचं शाळेचा डान्स चालू होता हिचं खाली. तर मी तिला आवाज दिला तर बघा कशी हसते ती. तर जसं की तुम्ही बघितलं, जस्ट आत्ताच माझे कपडे वगैरे झाले. 1 तास लागला मला पूर्ण कपडे धुवायला, कारण भरपूर असे कपडे होते. आज काल इशूच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता ना 15 ऑगस्टचा, त्यामुळे माझं म्हणजे काल धुतले मी, पण थोडेसेच धुतले, जास्त कपडे नव्हते काढले मी. आणि तेच मग आज जास्त पडलेत कपडे, त्याच्यामुळे 1 तास लागून गेला. आता केस वगैरे विचारते, मला अजून दळण करायचं आहे. गहू तुम्ही जसं बघितलं की डब्बा पूर्ण रिकामा झालेला आहे, आता दळण करायचं आहे. तर चला तर मग कंटिन्यू करा व्हिडिओ. तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला हे काम आवडतं का? तर मला तर बिलकुल नाही आवडत. हे दळण करणं म्हणजे माझं सगळ्यात जास्त बोरिंग काम आहे. आणि त्याच कामाच्या मध्ये माऊ उठून गेली लगेच मध्येच. आणि तिला थोडंसं लाड केलं. तिला थोडंसं नंतर ना मस्त अशी मॅगी केली. मॅगी वगैरे खाऊ घातली दोघींना पण. आणि त्यांना म्हटलं थोडंसं जा खाली, नाहीतर मग वरती जा आजीकडे खेळा थोडंसं. त्या वरती गेल्या आजीकडे. आणि थोडंसं झोपले होते, आणि लगेचच तेवढ्यात पाऊस आला. सगळे कपडे वलते होता होता वाचले, लगेच गॅलरीत जिन्यात टाकून दिले. इथं चालू आहे. तर मस्त चहा ठेवलाय, थोडासा चहा घेतो आणि मग लगेच संध्याकाळचा स्वयंपाक आहे ना. चहा प्यायचा ना, प्यायचा आहे का? तरी तर मस्त असं चहा एन्जॉय करत होतो आम्ही तिघी माहिले की. असं ग्लासमध्ये चहा कोणाकोणाला आवडतो नक्की सांगा कमेंट करून. मला तर खूप आवडतं ग्लासमध्ये चहा प्यायला. कसा चहा? गलम गलम. चहा कसा राहतो? काय? तर इशूचं ना 2-3 दिवसापासून चाललं होतं, मम्मी मला काहीतरी बनवून दे. तिचे ते 15 ऑगस्टसाठी आम्ही ते हे आणले होते तिच्यासाठी कलर पेपर, तर ते उरले होते 2-3. आणि ते पेन्सिलच्या बॉक्सलाच रॅप करून दिलं तिला छान मी ग्लूनी. आणि डाळीनं आपण शाळेत जे आपण डाळ वगैरे चिटकून प्रोजेक्ट बनवायचो आपण, तसं त्या प्रकारे मी बनवून दिले. आणि मागच्या साईडला चहापत्ती लावली होती. तर तिथे लिहिलं होतं आय लव्ह मॉम डॅड. आणि समोर लिहिलं होतं चिव, आणि स्माइली काढलं होतं एक. तर खूप छान वाटत होतं, खुश झाली ती. खूप दिवसापासून तिचं चाललं होतं मम्मी काहीतरी बनवून दे. तर बनवून दिलं, आणि लगेचच गेली तिच्या बाबाला आजीला दाखवून आली. हे काय चिटकवलंय आपण? चहापत्ती. आणि डाळ आहे. तुरीची नाहीये, हरभऱ्याची. जा आता बाबाला दाखवून ये. दम्माने नाही हा. संध्याकाळचे वाजले 8, आणि इथं माझा स्वयंपाक पण झालेला आहे. तर इथं मी छान असं वरण केलं, आंबट वरण. त्याच्यात शेवगाच्या शेंगा टाकल्यात, आणि पोळ्या पण झाल्यात, बघू शकता तुम्ही. मस्त असं स्वयंपाक पूर्ण झाला आहे. आणि पसारा पडलाय राडा भांड्याचा, तो मी आता घासून घेते, नंतर भेटते तुमच्यासोबत बोलते. तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. असा होता माझा आजचा दिवस. तर आता मी ब्लॉग एंड केल्यानंतर ब्लॉग एडिट करते, मग तुमच्यापर्यंत पोहोचव. चला तर मग ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. अजून असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय कर. बाय. पदे.
अशी. अरे मला नाही.